आज सर्वांनी ठरवले की संध्याकाळी 4 वाजता साई मंदिरात भेटायचं, कारण उद्या सर्वजण लातूर सोडून जाणार होते. मला तिला काहीतरी गिफ्ट द्यावं वाटलं, पण काय देऊ हे कळत नव्हतं. मी कॉलेजमधून हॉस्टेलवर आलो आणि पाकिट उघडून पाहिलं तर फक्त 20 रुपये. यार, आता काय करू? आकाशकडे मागावेत का, की यातच काहीतरी चांगलं द्यावं? त्या 10 रुपयाच्या 3 नोटा माझ्याकडे पाहत माझी खिल्ली उडवत होत्या. माझे रिकामे पाकिट तर तोंड उघडून दात दाखवित होते. काहीच कळत नव्हतं. काहीही करून 4 वाजायच्या आत एखादं गिफ्ट द्यायचं होतं. टेबलावर असलेल्या घड्याळात 3 वाजले होते. बाजूलाच लोकसत्ता पेपरवर जॉन अब्राहमचा फोटो पाहिला आणि शूटआउट ॲट वाडाला या सिनेमातलं शेवटचं सीन आठवला. मन्या सुर्वेला मारण्यासाठी पोलीस पुस्तकांमधून बंदूक लपवून कॉलेजमध्ये जातात. ताडकन उठलो आणि गेलो वरच्या रूममध्ये. समर्थकडे आणि सायकलची किल्ली मागितली. सुसाट फोटो स्टुडिओमध्ये गेलो आणि विचारलं, मोबाईलमध्ये एक फोटो आहे, प्रिंट करून मिळेल का? त्यांनी हो म्हणताच मी विचारले, किती होतील? 20 होतील बघ. देऊ का? असं ते काका म्हणाले. तेव्हा आपल्या कॅल्क्युलेशनप्रमाणे घडतंय पाहून हायसे वाटलं. त्यांना सांगितलं, प्रिंट करून ठेवा, मी आलो. सायकल फिरवली आणि थेट स्टेशनरीमध्ये जाऊन 5 रुपयाचा फेविकॉल आणि 5 रुपयाचा कटर घेतला. अर्धा तास तिथेच गेला. फोटो घेऊन लागलीच हॉस्टेलवर गेलो. माझ्याकडे असलेल्या डायरीचे मी पेजेस आयताकार कापून डायरीमध्ये स्पेस तयार केली. ते करत असताना माझ्या रूममध्ये नयन कसबे आला होता. मला डायरी फाडताना पाहून बोलला की सम्या, काहून एवढी चांगली डायरी खराब करतोयस? मी त्याला म्हटलं, जस्ट वेच अँड वॉच बॉस. तो म्हटला, बरं वॉच. त्या स्पेसमध्ये मी जी फोटो प्रिंट करून आणला होता तो चिपकवला. मायला, सम्या हा कोणाचा फोटो बे? मी त्याला, भावा नंतर सांगतो, मला उशीर होतोय. मी असाच धावत गेलो. यावेळी सायकल नाही घेतली. ती आणि सगळेजण आधीच मंदिरात पोहोचले होते. तिला गुलाबी ड्रेसमध्ये हसताना पाहिलं आणि माझं काळीजच विरघळलं. ती, प्रिया, अमोल, सुरेखा, सुदर्शन, कृष्णा, पियुषा, श्रावणी, मयुरी, शीतल आणि मी सर्वजण जमलो. मला अशी खबर मिळाली होती की सर्व मुली आम्हाला पार्टी देणार आहेत. दर्शन घेतलं आणि मुख्य रस्त्याकडे जाऊ लागलो. मी सोडून सर्वांनी माने सरांना पाहिलं, कारण मी दुसरीकडेच पाहत होतो. आता कुठे ते सांगायला हवे का? तिथून रिक्षा पकडली आणि सर्वजण हॉटेलवर गेलो. जेवणासाठी ऑर्डर केले. मी मात्र विचार करत होतो, हिला गिफ्ट आत्ता द्यावे की नंतर? हा विचार मी करत होतो. मग म्हटलं, जेवण झाल्यावरच देऊ. जेवताना आमच्यामध्ये थोडं खोडकर भांडण झालं. जेवण झालं आणि जाताना तिला मी ती डायरी दिली. क्षणार्धात तिच्या डोळ्यात अश्रूंना पापण्यासोबत खेळताना पाहिलं. तिला रडताना पाहून प्रियाने तिच्याकडून डायरी ओढून घेतली आणि तिने विचारलं, हिच्या आईबाबांचा फोटो कुठे सापडला? स्मित हास्य आणून फेसबुकवरून मिळवल्याचं स्पष्ट केलं. माहीत नाही, पहिल्यांदा तिचे अश्रू मला पाहून आनंद होत होता. मला माहिती आहे तू उद्या इथून निघून जाणार. हृदयात नाही, पण किमान तुझ्या आठवणीत मी नक्की राहणार. ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. धन्यवाद.